डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाविभूतींना महामानवास विनम्र अभिवादन। येत्या 7 तारखेला लातूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना विजयी करण्याचा निश्चय करून आलेले आपण सर्व आहात। आमचे लोकप्रिय उमेदवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित, राजकारणातील प्रदीर्घ असा काँग्रेसच्या राजकारणातील ज्यांचा अनुभव आहे, ज्यांना देश आणि देशातील अनेक भाषा अवगत आहे, असे आमचे प्रभारी सन्माननीय रमेश चेन्नीताला साहेब या मंचावर उपस्थित, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लातूर आपण जिंकणार आहात। ज्यांच्याकडे बघितल्यानंतर क्षणभरासाठी लोकप्रिय म्हणून, सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणून, लोकमान्य नेता म्हणून ज्यांची ओळख होती, असे स्वर्गीय विलासराव देशमुखांची आठवण होते आमचे अमितजी भैया। या मंचावर उपस्थित, मंचावरचे सर्व मान्यवर आणि माझ्या पुढे बसलेले देशभक्त, राष्ट्रभक्त, मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही देशभक्त, राष्ट्रभक्त आहात। ज्या आता दिल्लीच्या तख्तावर बसले आहेत, देश स्वतंत्र होत असताना, देशाला स्वातंत्र्य मिळत असताना, ते दिल्लीवर बसलेले आताचे इंग्रजाचे पाय चाटणारे बेईमान होते आणि खऱ्या अर्थानं जेव्हा विकास आघाडीला मतदान करण्यासाठी तुम्ही उभे आहात, बसल्यात, तुम्ही देशभक्त आहात, कारण तुमच्या पुरोधाने हा देश स्वतंत्र केलेला आहे। खरं तर देशातलं चित्र बदलत चाललेलं आहे। मी आल्या काही ठिकाणी चौकशी केली, येताना थांबून आलो, म्हटलं डॉक्टर शिवाजीराव काळगे किती मतांनी निवडून येतील आणि काय परिस्थिती आहे। मी विचारलेल्या 10 पैकी 10 लोकांनी सांगितलं की लातूरमध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगेच निवडून येतील, हे 10 लोकांनी सांगितलं। अमित भैया, त्या मुख्य माणसाचे आता तुम्ही कायमचं खासदारकीचं तोंड बंद करून टाकणार। मला वाटलं हा माणूस खासदार म्हणून झाला इथला तो सुधाकर श्रृंगारे, बरोबर आहे ना? आता लोकसभेमध्ये कधी हा माणूस बोलताना दिसलाच नाही, पण हा बोलताना का दिसला नाही, कधी तोंड उघडला का? तर लोकांनी सांगितलं हा तोंड उघडतो जी म्हणे, फक्त जांभई आली की तोंड उघडतो म्हणे, बाकी वेळेस काय तोंडच उघडत नाही। त्याला माझी आणि आजीतलं अंतर करत नाही असा येळपण माणूस, त्याला काय डोकं नशीब आहे आपलं की 5 वर्ष राज्य केलंय खासदार म्हणून, त्याला कळत नाही, नाव सुद्धा घेता येत नाही, बरोबर नावही घेता येत नाही। अशा माणसाला तुम्ही निवडून दिलं, काय पैसा आहे म्हणून? यावेळेस जो निर्णय घेतलाय देशाच्या स्वाभिमानासाठी, हा देश लोकशाही या देशातील टिकावी, या देशातील संविधान टिकवण्यासाठी, या देशातील सर्वांना समान हक्क देण्याची भूमिका नेहमी काँग्रेसने घेतली आहे। म्हणून जुलमे बाजापासून मुक्ती करण्यासाठी आपल्याला येत्या 7 तारखेला पंजाची बटन आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं लागेल आणि या देशाला जुमलेबाजीपासून मुक्त करावं लागेल। त्यासाठी आपण आला बांधवांनो, झूट तरी किती बोलायचं? देशाचा पंतप्रधान काय कुठला विकास? 2014 ची निवडणूक विकासावर मतं मागितली आणि 19 मध्ये शहीदों के नाम पे वोट दे दे बाबा, म्हणजे विकास केला नाही। आता 24 मध्ये रामाचं नाव घेऊन मतं मागत आहे, अभी शहीदों के नाम दे दो, अभी बची मुझे तो राम के नाम दे दो, यही चाललं नाही। मग मंगलसूत्र म्हणाले कि कांग्रेस मंगलसूत्र निकालने वाला है, आपका हक निकालने वाला। अरे एक दो डायलॉग है ना,
मंगलसूत्र की किंमत तो डायरेक्ट एक सिनेमातला मंगलसूत्र की किंमत तुमक्या जानो नरेंद्र बाबू जो किंमत जनता जानती है काँग्रेस जानती है अशी म्हणायची बाहेर. अरे मंगळसूत्र सांगतो अरे त्याला संसार नाही घर नाही घर नाही देशाला भिकारी करायला निघाल. हा मग हे सगळं भारतीय जनता पक्ष आम्हाला सांगतात आणि वरून काय सांगतात मोदी के नाम उठतो क्यों क्यों देना महंगाई बढ़ाने के लिए शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायसाठी बेरोजगाराला देशात हल्ला लावायसाठी हा देश विकण्यासाठी कशाला द्यायचा मोदीला मग 10 वर्षात गरिबासाठी एक योजना सांगावी गरिबासाठी योजना आणली 5 किलो चावल 5 किलो घेऊ तर दुरूनच पाहू उपाशी राहू आणि मोदीला मत देऊ हा निर्णय घेणार आहे जनता. छूट 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गव्हाच्या पलीकडं या देशातील जनतेला काय गरीब जनतेला मिळालं. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करत असताना सांगतो बाबा की आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतो पंतप्रधान सर्वात किती अरे 485 रुपये तुमची डीएपीची बॅग होती खताची बॅग 485 रुपयाला काँग्रेसची सरकार होती आणि आज किती रुपयाला मिळतंय 1500 रुपये 1000 रुपये मोदी तुम्हाला लुटतोय एका बॅगच्या मागे. युरियाची बॅग 215 रुपयाला 2013 मध्ये मिळत होती. आज किती रुपयाची युरियाची बॅग झाली किती 450 220 रुपयाची बॅग 450 केली. वरून फोटो छापवला आणि 5 किलो युरिया भाजपवाले काढून खातायत 45 किलोची बॅग केली की नाही. आता नवीन सरकार आलेला आहे तुम्हाला सांगतोय या नवीन प्रमाणे युरियाची बॅग 40 किलोची होणार आहे. 10 किलो युरिया भाजपवाले खाणार आहेत आणि पोट फुटून ते मरणार आहेत. शेतकऱ्यांचा शाप या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. अरे इतके पापी लोक आहेत तुम्ही इतके पाप करायचं. 39 लाख लोकांचा तुम्ही बळी घेतला युवकांचा बळी घेतला. 10 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांचा बळी घेतला या सरकारने. कायदे केले हक्क मागणाऱ्या 700 शेतकऱ्याला रस्त्यावर मारणार. हे पाप नाही. मत मागायचा अधिकार आहे तुम्हाला. कुठल्या हक्काने तुम्ही मत मागायला जाय कुणाच्या फायद्यासाठी मत मागताय. अरे गरीबों की सरकार अरे गरीबों को लूट कर अमीरों को बांटने वाली यह सरकार है हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरिबांना लुटून अमीरांना वाटतं. 16 लाख कोटीचं कर्ज 22 उद्योगपतींचं माफ केलं. काँग्रेसने 70,000 कोटीचं 72,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्याचं माफ केलं होतं. म्हणून आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलं आहे इंडिया आघाडीची सत्ता लावा और शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आणि गॅरंटी राहुलजींनी दिलेली आहे. म्हणून तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे आणि आपण यावर जर विश्वास ठेवला नाही बांधवांनो जगणं कठीण झालं. फार काय राम मंदिरचं नाव सांगतात अरे राम हृदयात आहे इथे बसलेले सर्व जाती धर्माचे लोक. सकाळी उठून आम्ही एकमेकाला राम राम करणारे तुम्ही आम्हाला एकमेकापासून तोडण्याचं पाप करता. काय मी आता जाऊन आलो बजरंग बलीकडे दर्शनाला. ते कुठलं गाव होतं प्रचंडाला. जागृत आहे म्हणे. मी म्हटलं बजरंग बली आपण म्हणतो ना तोड दुश्मनगी नवी. बजरंग बलीला विनंती करून आलो प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन हे लोक ज्यामध्ये धार्मिक उन्मादता दाखवत आहेत धार्मिक तेढ निर्माण करत आहेत तर त्यावेळेस बजरंग बलीने हळूच माझ्या कानात सांगितला कि अभी इलेक्शन आने दो मेरा गदा उठेगा और भाजप की पीठ फोड़ के रख दूंगा हे मला कानात सांगितला. इतना गुस्सा होगा बजरंग बली को हे धर्माच्या नावाने समाजाला वाटण्याचं पाप करणारी ही मंडळी आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बांधवांनो क्या क्या बोला अब की बार मोदी सरकार महंगाई पे करेंगे बात. हे आज स्मृती ईरानी
सिलेंडरवर बसायचं, सिलेंडरवर और किती महंगाई बढ़ा दिया है, तिलाच लागून किती महागाईची झाली. म्हणजे 67 रुपयात पेट्रोल मिळत होता, 450 रुपयामध्ये सिलेंडर मिळत होता. स्मृती इराणी सिलेंडरवर रस्त्यावर कुठे महागाई नेऊन ठेवली. डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढले, गरीबाचं ते उज्ज्वला 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 म्हणून सांगितलं. मेरे बहनों की आंखों में आंसू नहीं देख सकता. आता सिलेंडर भावात नाही, डबल होत नाही. आता महिला आमच्या फुकून फुकून डोळे जात आहे. ते फुकलेले डोळे गेले की म्हणून एक कहावत है ना, झुमले बाद इतना होशियार देता कुछ नहीं है, ऐसा दिखाता है कि सब कुछ मैंने दिया. एक शायर कहते हैं कि रियासत तमाम को ऐसे गुमराह कर रही है, ऐसा बना रही है, आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है. डोळे काढून घेत आहे आणि चष्मा दान करतायत आणि वरून विचारतायत अब अच्छा दिखता है ना, बढ़िया दिख रहा है. अरे डोळेच काढले आणि चष्मा घातल्यावर दिसणार काय. ही परिस्थिती या देशातील लोकांवर आणून ठेवली आहे. बांधवांनो, पीक विम्याचा पत्ता नाही. आता भाषण काय, काल परवाचं भाषण तुम्ही पाहिलं. कधी पवार आणि काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. 10 वर्ष काय केलं ते सांगा ना. 10 वर्ष तुमची सत्ता केंद्रावर होती, ते काय केलं ते सांगितलं पाहिजे, पण ते सांगत नाही. ते काय बोलतात, कांग्रेस ने ये किया, कांग्रेस ने वो किया, राहुल जी ऐसे है. अरे हे काय चाललंय. आता काल परवा पवार साहेबांना बोलून गेले. पवार साहेब भटकती आत्मा. सत्ता के लिए कोण भटकती आत्मा है हा सगळा देश पाहतो आहे. आणि तुम्ही ज्या भटकता आत्मा म्हणताय, तुम्ही देशाला आणि शेतकऱ्याला काय दिलं. तुमची अनेक दिवसापासूनची मागणी होती लातूरची. आपल्याला अमित भैया ते काय बोगी बनणार होती, रेल्वेच्या बोगी, त्याला 10 वर्ष फिरवले. ते बोगीचा पत्ता नाही म्हणून ही बोगी तुमच्या काय म्हणे याची बनणार आहे, आपली मेट्रोची.